नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. बघा, रात्रीचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला की आठवते ती म्हणजे डाळ खिचडी. ती डाळ खिचडी खाऊन पण कंटाळलात ना, त्यावर उपाय म्हणून आज आपण करणार आहे तो म्हणजे रस्सम राईस. रस्सम राईससाठी आपण हे 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेले आहेत. त्यात टाकायला ही अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ह्या मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही इथं तुरीच्या डाळीचा पण वापर करू शकताय. ही 6 ते 7 चिंचेची बुटकं भिजत घातलेली आहेत मी. त्यात आता टाकायला फोडणीसाठी ही तडका मिरची ही पण भिजत ठेवलेली आहे. हा 1 चमचा सांबर मसाला आहे, 1 चमचा गूळ आहे, चवीप्रमाणे मीठ आहे, फोडणीला आहे 7-8 मिरी घेणार आहेत, अर्धा चमचा ही धनेपूड, अर्धा चमचा मिरची पावडर आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा हिंग. हा 1 मध्यम साईजचा कांदा आपण मोठा चिरून घेतला आहे. हा मध्यम साईजचा टोमॅटो हा पण मोठा चिरून घेतलेला आहे. 8-9 लसूण पाकळ्या ह्या न ठेचता अशाच घेणार आहे. आणि ह्या फोडणीसाठी टाकायला आपण कढीपत्ता घेतलेला आहे. बघूया तर मग रस्सम राईस कसा करायचा. पहिल्यांदा आपण हे डाळ तांदूळ एकत्र करून धुवून ठेवूया. बघा, आता कुकर आपला गरम झालाय, त्यात टाकूया हे साधारण 1-1.5 चमचा तेल आणि तेवढंच आपण हे तूप टाकून घ्यायचं आहे. जेवढं तेल टाकले तेवढंच हे तूप टाका. तेल तूप आपलं गरम झालेलं आहे. आता हे चमचाभर मोहरी, हे छोटा चमचाभर जिरे, दोन्ही तडतडलं की हे मिरे टाकून घेऊया. आता टाकूया हा हिंग, कढीपत्ता, ही भिजवलेली तडका मिरची आपण अशी मोडून टाकूया. म्हणजे त्या मिरचीचा स्वाद आपल्याला भातामध्ये छान लागतो. जरा वेळ परतून घेऊया. आता टाकूया त्या लसूण पाकळ्या ह्या आपण न ठेचता घेतलेल्या आहेत. आता त्यात टाकूया हा कांदा पण बघा फार वेळ नाही परतायचा. थोडासा कांद्याचा कलर बदलला की त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो टाकल्यानंतर पण आपण हे आता अगदी 1 मिनिटभर परतून घेऊया. आता त्यात टाकूया हे धुतलेले डाळ तांदूळ पण आपण 1-2 मिनिट चांगले परतून घेऊया. म्हणजे भाताला आपल्या कसा स्वाद छान येतो. बघा, आता 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता हे पहिलेच मी गरम करत ठेवलेलं आहे पाणी, डाळ तांदळाच्या चौपट, म्हणजे आपण हे 1.5 वाटी घेतलेलं आहे. हे 6 वाट्या पाणी ओतायचं आहे ह्यामध्ये. त्यामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण तांदूळ आणि डाळ आपण पहिल्यांदा हे तेला तुपामध्ये भाजून घेतलेली आहे. ती फुटते म्हणजे पिठळ्यासारखा होतं भात, म्हणून थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. डाळ तांदूळ भाजल्यानंतर ह्यामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे. आता त्यामध्ये टाकूया हे सगळे मसाले, एक करून आता हे सगळं टाकून घेऊया. आणि आता एकदा चांगलं हलवून हे एकसारखे सगळे मसाले असे मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम आपण आता ही मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवर ह्या कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेते. बघा, आता कुकरच्या आपल्या वाफ गेलेली आहे. बघूया उघडून. वाव, मस्तच. आता त्यामध्ये टाकूया हा 4 ते 5 चमचे चिंचेचा कोळ, आणि त्यावर टाकूया ही भरपूर सारी कोथिंबीर,
आणि आता हा एकसारखा चांगला मिक्स करून घेऊया. बघा आता हा चांगला मिक्स केल्यानंतर हा भात आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, रात्रीच्या जेवणाला उत्तम पर्याय ठरणारा असा हा भन्नाट चवीचा रस्सम राईस तयार झाला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. यावर आता तूप टाकून घेऊया आणि हा कोथिंबिरीनं गार्निश करूया. अशाच वेगवेगळ्या पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच राहू. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.